स्थानिक लोकप्रतिनिधींना शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून पैसे कमवायचे होते, मात्र शेतकरी हिताचे माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्र संशोधन केंद्र सुरू केल्याने त्यांचे मनसुबे अर्धवट राहिले। म्हणूनच 200 कोटींची निविदाचे काम थांबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी पुरजोर प्रयत्न करीत आहेत, अशी खंत माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्र संशोधन केंद्र अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। हिंगोलीच्या वसमत येथे माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्र संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे 3ऱ्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, संशोधन केंद्राचे संचालक मंडळ, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र कदम, महावितरण अधीक्षक अभियंता निधी गौतम, कृषी अधिकारी शिवाजी राजेवाड यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी तसेच नांदेड व हिंगोली येथील शेतकरी यांनी वसमत येथील सभेत उपस्थित होते। याच दरम्यान आमदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली खंत व्यक्त केली। 10 वर्षापासून हळद या पिकामध्ये हिंगोली जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक नंबरला आहे। आज जवळपास 2 लाख एकरच्या वर हळद इथं आहे। म्हणून सातत्यपूर्ण 5 वर्ष खासदार असताना प्रयत्न करून हळद संशोधन केंद्र वसमत इथे घेतलेलं आहे। तर म्हणजे जागा मिळवण्यापासनं बांधकामापर्यंत आजपर्यंत सातत्यानं स्थानिक लोकप्रतिनिधीचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप त्रास होत आहे। आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे साहेबांनी निधी दिल्यानंतर 100 कोटीची कामं ते चालू आहेत, परंतु पुढील निधी मिळू नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने पत्रव्यवहार करतात, अर्थ खातं त्याच्याकडे असल्यामुळं अडचणी निर्माण करतात, निविदा थांबवतात। तर म्हणजे हा प्रकल्प काय माझ्या वैयक्तिक काही घरासाठी नाहीये, हा सर्व शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये होत आहे। त्यावेळेस त्यांनी थोडीशी भूमिका एक समजुतीची भूमिका घेतली पाहिजे। त्यांना मार्केट कमिटी मार्फत इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून दुकाने विकायचे होते, तर ते दुकानं विकू शकले नाही। म्हणून सातत्यानं आता निविदा जवळपास 200 कोटी रुपयाच्या निविदा अडवलेल्या आहेत वित्त खात्यानं। मागच्या 8 महिन्यापासून पूर्ण कामं जी आहेत ही ठप्प झाल्यासारखी आहेत आणि हिंगोली जिल्ह्याला हे पाठीमागे नेण्याचं काम स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होतं। काम प्रगतीपथावर आहे, मोठं बजेट राष्ट्रीय स्तरावर काढण्यात आलेले आहे। काम करणारी माणसं सगळी मुंबईची आहेत, परंतु माझ्या जवळच्या माणसांना काम मिळालं पाहिजे, मला जे पर्सेंटेज देतात त्या ठेकेदारांना काम मिळालं पाहिजे, ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीतून वारंवार अडवणूक करण्याचं काम त्या संशोधन केंद्राला होतंय। माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर सगळं घातलेलं आहे। इथं भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरचं रेडिएशन सेंटर होतंय, PMO मार्फत हे सगळं काम कंडक्ट केलं जाते। तर या सगळ्या गोष्टी तिथल्या लेवलच्या सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहेत आणि त्यांनी PMOला तसं कळवलेलं आहे। आता 75 ते 80 हे अधिकारी असतील, संशोधक असतील, शास्त्रज्ञ असतील आणि प्रकल्प चालू झाल्यानंतर किमान 1000 लोकांना या प्रकल्पामध्ये काम लागणार आहे। कारण ओल्या हळकुंडांपासून डायरेक्ट प्रक्रियेचा हा पहिला प्रकल्प असणार आहे। साधारणतः 5000 मेट्रिक टन दररोज प्रक्रिया होणार आहे। त्या कारखान्यामध्ये या भागातले किमान 1000 मुलं लागतील, वाहतूकदार, ठेकेदार यांना सुद्धा एक काम मिळेल आणि एक अर्थचक्र या भागातलं फिरल्याशिवाय राहणार नाही। आपण बघताय की आता NCDX जी काही भाव ठरवणारी संस्था होती, पूर्वी रोड सांगली आदिलाबाद मधून भाव ठरवत होते, त्यासाठी आता केंद्र तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा वसमत हे निवडलेलं आहे। त्यामुळे वसमत एक आर्थिक केंद्र येत्या काही दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे। माझ्याकडं लेखी यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, माझ्याकडे आहे, योग्य वेळेस मी जनतेच्या पुढं आणणार आहे। केवळ प्रत्येक कामामधून मला पर्सेंटेज मिळालं पाहिजे या भावनानं काम करणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर आमचा जिल्हा मागासलेला जिल्हा आहे, पाठीमागा असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला चांगले दिवस येणार नाही। त्याच्यामुळं जे काही जिल्ह्यासाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम होतंय ते होऊ दिलं पाहिजे। अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांनी निवडले पाहिजे। चांगल्या कामात अडचणणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, मला काही राजकारण करायचं नाही, परंतु प्रत्येक कामामध्येच मला पैसा मिळाला पाहिजे ही भावना चुकीची आहे। मागच्या 8 महिन्यापासून ही जी फाईल आहे अजितदादा पवार यांच्याकडं अडकून पडलेली आहे, ते निधी देत नाहीयेत, जाहीरपणे सभागृहातही बोललेलं आहे। तेव्हा इथल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे। त्यांचे जे पक्षाचे प्रमुख आहेत ते जर आमच्या तालुक्याची अडवणूक करत असतील तर गंभीर बाब आहे।